नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टीसीसी मध्ये तुमचं स्वागत आहे. आपण बघत आहे स्ट्रेंथ ऑफ मटेरियल सॉल्व चॅप्टर नंबर फर्स्ट मुवमेंट ऑफ इनर्शिया. टॉपिक सुरू आहे आपला चॅनल सेक्शन. याच्या आधीच्या लेक्चर मध्ये पण चॅनल सेक्शनचे 2 प्रॉब्लेम घेतले होते. हे आजचं चॅनल सेक्शनचा प्रॉब्लेम नंबर 3, पण आजचं एक फर्स्ट आहे. बघा प्रॉब्लेम काय, कॅल्क्युलेट द रेडियस ऑफ गायरेशन ऑफ ए चॅनल सेक्शन ॲट सेंट्रॉइडल ॲक्सिस एक्स ॲक्सिस ॲज शोन इन फिगर. त्यानंतर हे दिलेलं आहे, ही डायग्राम दिलेली आहे. चॅनल सेक्शन असा दिला त्यांनी. ओके, 40 mm, 90 mm एवढं डिस्टन्स आहे, 10 mm आणि हे 8 mm आहे. आणि आता आपल्याला काढायचं रेडियस ऑफ गायरेशन एक्स ॲक्सिसची. आता लक्ष द्या, रेडियस ऑफ गायरेशनचा फॉर्म्युला आहे k इज इक्वल टू अंडर ऑफ I xx अपॉन e. म्हणजे आपल्याला I xx काढायला लागते. तर सर्वात आधी या काय करूया, हे डायग्राम जशीच्या तशी काढतो. पुन्हा डायग्राम काढायची, कारण ही डायग्राम गिवन होती. तर हा एक आपण आय सेक्शन सॉरी चॅनल सेक्शन आहे आपला. 8 mm हे डिस्टन्स आहे 8 mm. आता इथून एक कट करायचं, तर टोटल एवढं डिस्टन्स आहे 40 mm. किती आहे 40. हे 40 mm आहे, हे पण डिस्टन्स आहे 40 mm. 40 mm इथून कट. आणि त्याच्यानंतर हा आहे 90 खालचा, आणि त्यानंतर एवढं डिस्टन्स आहे 10 mm. तर याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो 3 डायग्राम तयार झाले आहेत. डायग्राम नंबर फर्स्ट, डायग्राम नंबर सेकंड आणि डायग्राम नंबर थर्ड. अशा 3 डायग्राम तयार झालेले आहेत. तर आपण 3 डायग्राम साठी असं लिहूया, डायग्राम नंबर फर्स्ट मधामध्ये डायग्राम नंबर सेकंड 3 कॉलम करायचे, आणि डायग्राम नंबर थर्ड. डायग्राम नंबर फर्स्ट ची इन्फॉर्मेशन पहिल्या कॉलम मध्ये, डायग्राम नंबर सेकंड ची इन्फॉर्मेशन सेकंड कॉलम मध्ये, आणि डायग्राम नंबर थर्ड ची इन्फॉर्मेशन थर्ड कॉलम मध्ये. इथं तुम्ही असे अंडरलाईन अशा ओढू शकता व्हर्टिकली. ओके, तर सर्वात आधी बघा डायग्राम नंबर फर्स्ट च्या इकडे लक्ष द्या. मी हायलाइट करून दाखवतो तुम्हाला डायग्राम नंबर फर्स्ट, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की हे आहे आपली डायग्राम नंबर फर्स्ट. तर याच्यामध्ये 2 डायमेन्शन असतात. एक राहते बी ब्रेंथ म्हणजे आडवं डिस्टन्स. आडवं डिस्टन्स किती आहे 8 mm. ओके, आणि एक राहते डेप्थ. डेप्थ म्हणजे होते उभं डिस्टन्स. उभं डिस्टन्स म्हणजे व्हर्टिकल डिस्टन्स किती आहे 40 mm. त्याच्यानंतर डायग्राम नंबर सेकंड. आता डायग्राम नंबर सेकंड मी तुम्हाला हायलाइट करून दाखवतो विद्यार्थी मित्रांनो, लक्ष द्या काळजीपूर्वक. हे आहे आपली डायग्राम नंबर सेकंड. याचा डायमेन्शन जर बघितलं तर हे बी आहे, आडवं डिस्टन्स 90 आहे आणि उभं डिस्टन्स किती आहे 10. तर तुम्ही इथं लिहू शकता बी आहे 90 mm आणि डी आहे 10 mm. बी आणि डी. त्यानंतर डायग्राम नंबर थर्ड बघा, हे आहे आपले डायग्राम नंबर थर्ड. तर आडवं डिस्टन्स आहे 8 आणि उभं डिस्टन्स आहे 40. म्हणजे बी आहे 8 आणि डी आहे 40 mm. तर काय करायचं बघा, सर्वात आधी स्टेप नंबर फर्स्ट वर जाऊया. एकदम सिंपल आहे. स्टेप नंबर फर्स्ट, एरिया काढायचा आहे आपल्याला. काय काढायचं आहे एरिया. तर एरियाचा फॉर्म्युला काय मग, एरियाचा फॉर्म्युला आहे बी इंटू डी. बीडी याला A1 म्हणायचं, डायग्राम नंबर फर्स्ट येतो. एरिया बी इंटू डी आणि एरिया नंबर थर्ड बी इंटू डी. तिघांसाठी सेमच फॉर्म्युला लागतो, एक सारखंच आहे, एकदम सिंपल आहे. तर सर्वात आधी बी किती आहे 8 आणि डी किती आहे 40. 8 इंटू 40 किती होतात 320 mm स्क्वेअर. हा झाला A1. त्यानंतर बी किती आहे 90 आणि डी किती आहे 10. 90 इंटू 10 900 mm स्क्वेअर. हाय एरिया 2. त्यानंतर बी किती आहे 8 आणि डी किती आहे 40. म्हणजे किती होते 3200
200 mm². डायग्राम नंबर थर्ड झाली. आता फर्स्ट, सेकंड आणि थर्ड अशा तिन्ही डायग्रामचा आपण एरिया काढलेला आहे. अत्यंत सोपी. त्यानंतर झाली पहिली स्टेप. सेकंड स्टेप आपल्याला आयजी काढायचा आहे. एक्स एक्स ऍक्सिसचा काढायचा आहे. लक्षात ठेवा आयजी वन. फॉर्म्युला सेमच लागणार आहे सर्वांसाठी. फॉर्म्युला आहे बी डी क्यूब अपॉन 12 एक्स एक्स ऍक्सिस साठी. इथं पण आयजी टू फॉर्म्युला सेम लागणार आहे बी डी क्यूब अपॉन 12. इथं पण आयजी थ्री फॉर्म्युला सेमच लागणार आहे बी डी क्यूब अपॉन 12. बीडी वन बीडी टू म्हणजे की आपला आयजी वन आयजी टू आणि आयजी थ्री. सिंपल आहे विद्यार्थी मित्रांनो. बी च्या जागी बी ची व्हॅल्यू टाका आणि डी च्या जागी डी ची व्हॅल्यू टाका. बी ची व्हॅल्यू आहे 8, डी ची व्हॅल्यू आहे 40 चा क्यूब अपॉन 12. कॅल्शियम मध्ये टाका. कॅल्शियम मध्ये टाकता सर्वात आधी तुम्ही 8 मल्टिप्लाय 40 त्याचा क्यूब अपॉन 12. कॅल्क्युलेटर उत्तर देणार आहे. ईएनजी बटन दाबसा तर येणार 42.66 इंटू 10 टू द पॉवर 3 आणि mm टू द पॉवर 4. हा आहे आयजी वन. नंतर मग आता आपण हे कॅल्शियम टाकूया. बी च्या जागी बी ची व्हॅल्यू 90, त्यानंतर डी च्या जागी 10 चा क्यूब अपॉन 12. कॅल्शियम टाकूया. काय टाकसा सर्वात आधी 90 मल्टिप्लाय बाय 10 चा क्यूब अपॉन 12. तर इथे येते 7.5 इंटू 10 टू द पॉवर 3 mm टू द पॉवर 4. हा झाला आयजी टू. सिंपल फॉर्म्युला, बाकी काहीच नाही आहे. खूप सोपी आहे विद्यार्थी मित्रांनो. बघा बी किती आहे 8, डी आहे 40 चा क्यूब अपॉन 12. फर्स्ट अँड सेकंड सारखंच आहे त्याच्यामुळे आन्सर इज येणार आहे 42.66 इंटू 10 टू द पॉवर mm टू द पॉवर 4. हे याचे युनिट आहे. हा झाला आयजी थ्री. आयजी वन आयजी टू आणि आयजी थ्री. स्टेप नंबर फर्स्ट झाली. स्टेप नंबर सेकंड झाली. आता आपल्याला काढायचं आहे. आता लक्षात घ्या एक्स एक्स ऍक्सिस काढायचं आहे. काय काढायचं आपल्याला एक्स एक्स ऍक्सिस. मग एक्स एक्स ऍक्सिस काढायचं असेल तर आता आपल्याला डिस्टन्स पाहिजे y1 y2 y3. y1 y2 आणि y3 हे आता आपल्याला पाहिजे डिस्टन्स. तर डिस्टन्स कसं काढायचं तर बघा इथं काढू आपण आता y1 y2 आणि y3. सिंपल आहे एकदम. डायग्राम मध्ये जाऊया. तर पहिल्या डायग्रामचा सेंटर जर समजा आपण बघितलं तर इथं इथून तर एवढं डिस्टन्स पाहिजे आपल्याला. किती असेल हे डिस्टन्स. लॉजिक लावा की हे डिस्टन्स आहे 10 एवढं 10 आहे आणि हे 40 च्या हाफ म्हणजे हे असेल 20 प्लस 10 किती होते 20 प्लस 10 30. हे 30 झालं. सेकंड डायग्रामचं इथून एवढं डिस्टन्स म्हणजे 5 आणि इथं किती असेल 20 प्लस 10 30. म्हणजे की तुमचा x1 आहे नाही y1 आहे 30 mm, y2 आहे 5 mm आणि त्यानंतर y3 आहे 30 mm. याच्यानंतर आता आपल्याला काय लागते y बार. y बारचा फॉर्म्युला आहे a1 y1 प्लस a2 y2 प्लस a3 y3 अपॉन a1 प्लस a2 प्लस a3 a1 प्लस a2 प्लस a3. सिंपल आहे. a1 च्या जागी a1 ची व्हॅल्यू y1 च्या जागी y1 ची व्हॅल्यू a2 च्या जागी a2 ची व्हॅल्यू y2 च्या जागी y2 ची व्हॅल्यू a3 च्या जागी a3 y3 च्या जागी y3. व्हॅल्यू पुट अप करूया. a1 किती होता आपला 320 y1 किती आहे 30 प्लस a2 किती होता a2 होता आपला 900 y2 5 a3 30 320 आणि y3 अपॉन a1 प्लस a2 प्लस a3 320 प्लस 900
प्लस 320. आता हे कॅल्सीवर पुटअप करूया. व्हॅल्यू किती येते बघूया. इथे येते 320 इंटू 30 प्लस 900 इंटू 5 प्लस 320 इंटू 30 अपॉन 320 प्लस 900 प्लस 320. एनजे बटन दाबलं. एनजे बटन दाबायचे नाही, डायरेक्ट HD पॉइंट मध्ये निघते आन्सर 15.38 mm. हा झाला वायबार. आता तुम्ही म्हणता सर हा वायबार कशासाठी काढला, कारण आपल्याला विद्यार्थी मित्रांनो H1 H2 आणि H3 काढायला लागते, त्यासाठी हा वायबार काढणं गरजेचं आहे. आता बघा, आता आपल्याला काढायला लागेल H1 मोठ्यातून लहान मायनस म्हणजे y1 मायनस y बार फॉर्म्युला आहे. हे कम्पेअर केलं समजा y1 मायनस y बार, मग काढायला लागते आपल्याला H2 म्हणजे मोठा आहे y बार मायनस y2. नंतर काढायला लागते H3 30 आहे इथं 30 आणि इथं y बार म्हणजे की y3 मायनस y बार y3 मायनस y बार. हाय वाय व्हॅल्यू पुटअप करूया. 30 मधून 15.38 मायनस करूया. तर कॅल्क्युलेटर काय दाखवते बघूया आन्सर. 30 मायनस 15.38. तर कॅल्क्युलेटर न आपल्याला दाखवलं की 14.62 याचा आन्सर. हाय H1. H2 बघूया. y बार आहे 15.38. y2 किती होता, y2 5. तर 15.38 मायनस 5 तर इथे येते 10.38 mm. तर इथे भेटून जाईल तुम्हाला H2. तसं आता H3 काढायचं आपल्याला. तर y3 किती आहे, y3 आहे आपला 30, y बार आहे 15.38. आन्सर येणार आहे 14.62. हा आहे H3. आता सर्वात आधी आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया I x एक्सिस काढायला लागते. I x एक्सिस कसा काढसाल, I x1 प्लस I x2 प्लस I x3 फॉर्म्युला सेमच आहे सर्वांसाठी. पहिले Ig1 प्लस एरिया 1 इंटू H1 चा स्क्वेअर. सेकंड साठी आहे Ig2 प्लस एरिया 2 H2 चा स्क्वेअर. थर्ड आहे Ig3 प्लस एरिया 3 आणि H3 चा स्क्वेअर. व्हॅल्यू पुटअप करूया. Ig1 किती आला चेक करूया. Ig1 आला होता 42.66 इंटू 10 टू द पॉवर 3. 42.66 इंटू 10 टू द पॉवर 3 प्लस एरिया किती आला होता 320. त्यानंतर H1 14.62 त्याचा स्क्वेअर. हा झाला पहिला. सेकंड बघा Ig2 किती आला होता चेक करूया. Ig2 आलता आपला 7.5 इंटू 10 टू द पॉवर 3. 7.5 इंटू 10 टू द पॉवर 3. एरिया होता 900 आणि H2 होता 10.38 त्याचा स्क्वेअर. प्लस थर्ड Ig3 होता 42.66 इंटू 10 टू द पॉवर 3. एरिया होता 320 आणि H3 होता 14.62 त्याचा स्क्वेअर. आता बघा याची ऍडिशन करूया काय येते बघा. तर सर्व आधी 42.66
into 10 to the power 3 मग केला प्लस 320 in bracket 14.62 चा स्क्वेअर. ही कॅल्सी टाकला आपण आणि EN चे बटन दाबलं तर इथे येते 111.05 into 10 to the power 3. काय टाकलं होतं आपण 42.66 into 10 to the power 3 plus 320 आणि into 14.62 चा स्क्वेअर. आता सेकंड कॅल्सी टाकूया विद्यार्थी मित्रांनो. काय येणार आहे 7.5 into 10 to the power 3 plus 900 in bracket 10.38 चा स्क्वेअर. हे जे बटन तिथे येते 104.46 into 10 to the power 3 आणि हे पण याचा आन्सर सेम असेल 111.05 into 10 to the power 3. तर आपला येणार आहे आता IXX 111.05 into 10 to the power 3 plus 104.46 into 10 to the power 3 plus 111.05 into 10 to the power 3 आणि EN चे बटन दाबूया. तर आन्सर आलेला आहे 326.56 into 10 to the power 3 mm to the power 4. आता विद्यार्थी मित्रांनो फक्त आपल्याला इथे IXX नाही काय काढायला लागते तर आपल्याला रेडियस ऑफ गायरेशन पण त्यांना काढायला सांगितलं. तर रेडियस ऑफ गायरेशन चा फॉर्म्युला आहे रेडियस ऑफ गायरेशन इट इज डिनोटेड बाय K. XX एक्सिस सांगितलं होतं आपल्याला. तर याचा फॉर्म्युला आहे रेडियस ऑफ गायरेशन इज इक्वल टू अंडर रूट ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया XX एक्सिस अपॉन A. आणि आता A म्हणजे काय होते बघा. आता आपल्यापाशी 3 आहे. A1 प्लस A2 प्लस A3 म्हणजे हा झाला आहे. आता एरिया पहिला एरिया किती होता. पहिला एरिया होता 320. दुसरा किती होता 900. तिसरा किती होता 320. तर किती होते 320 प्लस 900 प्लस 320 म्हणजे 1540 mm स्क्वेअर हा याचा युनिट आहे. तर याच्यात आपण व्हॅल्यू पुट अप करूया. अंडररूट मध्ये 326.56 into 10 to the power 3 अपॉन आणि एरिया आहे 1540. हे कॅल्क्युलेट टाकूया. आता काय येते बघा. अंडररूट मध्ये 326.56 into 10 to the power 3 upon 1540. याचा फायनल आन्सर आलेला आहे 14.56 mm. हे आहे आपली रेडियस ऑफ गायरेशन XX एक्सिस. प्रॉब्लेम इज सॉल्व. विद्यार्थी मित्रांनो जर समजा तुम्हाला हे प्रॉब्लेम समजलं असेल तर नक्की या प्रॉब्लेमला लाईक करा, या व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा. आणि याच्या आधीचे लेक्चर जर समजा तुम्हाला बघायचे असतील तर आपल्या ॲप्लिकेशनवर पण अवेलेबल आहेत आणि तसंच आपल्या यूट्यूबवर प्लेलिस्ट मध्ये स्ट्रेंथ ऑफ मटेरियल नावाची प्लेलिस्ट मध्ये एक हे आहे फाईल आहे. तर त्याच्यामध्ये तुम्हाला सर्वच्या सर्व लेक्चर्स मागील बघायला भेटतील. हे प्रॉब्लेम इथं झालेला आहे. आता सुरू करूया प्रॉब्लेम नंबर 7. ए रेक्टँग्युलर होल इज मेड in a triangular section as shown in figure. Determine the moment of inertia of the section at the base. बेस पासून आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे. हे डायग्राम घेऊन दिलेले आहे ABC. हे सेंटर लाईन दिलेली आहे. टोटल बघा इथून तर एवढं डिस्टन्स आहे 30 mm. त्यानंतर रेक्टँग्युलरची जी हाईट आहे 30 mm. त्यानंतर खाली डिस्टन्स आहे 30 mm.
हे 20 mm आहे आणि हे 100 mm. मुवमेंट ऑफ इनर्शिया बेस पासून काढायचा आहे. आता बघा विद्यार्थी मित्रांनो कसं प्रॉब्लेम सोडवायचा होता. अत्यंत सोपी आहे, जास्त कठीण नाही आहे. एक वेळा पुन्हा डायग्राम काढूया. तिथं ऑलरेडी पहिली गिव्हन होती, आता आपण काढू. अशी डायग्राम आहे आणि आपल्याला या शेडिंग एरियाला काय करायचं आहे, मुवमेंट ऑफ इनर्शिया करायचं आहे शेडिंग एरिया. तर काय करायचं बघा विद्यार्थी मित्रांनो, इथं डिस्टन्स आहे 100 mm, एवढा 30, इतका 30 आणि हे आहे 30 आणि किती दिलाय 20. तर याच्यामध्ये काय करायचं, या ट्रायंगल मधून हा रेक्टेंगल काय करायचा आहे, मायनस करायचा आहे, बाकी तर काहीच नाही आहे मुवमेंट ऑफ इनर्शिया. तर जे मोठी डायग्राम आहे, तर मोठ्या डायग्राम मध्ये लक्ष द्या, त्याला डायग्राम नंबर फर्स्ट म्हटलं आणि याला जे छोटी डायग्राम आहे याला डायग्राम नंबर सेकंड म्हटलं. काय करायचं बघा, या मोठ्या मधून हा छोटा काय करायचा आपल्याला मायनस करायचा. तर सर्वात पहिले दोन डायमेन्शन द्यायला लागतील आपल्याला. तर एक ट्रायंगल आहे आणि एक रेक्टेंगल आहे, हे तर तुम्ही ओळखता. तर इथे येणार आहे डायग्राम नंबर फर्स्ट, इथे येणार आहे डायग्राम नंबर सेकंड. डायग्राम नंबर फर्स्ट आहे, डायग्राम नंबर सेकंड. डायग्राम नंबर फर्स्ट आहे ट्रायंगल, तुम्हाला नाव देऊन द्या तुम्ही, एबीसी होता, ट्रायंगल आहे एबीसी. तर याच्यामध्ये सांगा बेस किती आहे. बेस म्हणजे हा बीसी पूर्ण डिस्टन्स, बेस आहे 100 mm आणि ट्रायंगल असते हाईट किती आहे 30 30 30 30 प्लस 30 प्लस 30 90 mm. तर सर्वात आधी काय करायचं, एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला लावायचा. एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला काय, हाफ ऑफ बेस इंटू हाईट, हाफ ऑफ बेस इंटू हाईट. पण विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला एक गोष्ट अजून सांगतो की जे हे आहे की नाही, आता आपल्याला मुवमेंट ऑफ इनर्शिया बेस पासून काढायचं आणि ट्रायंगलची मी तुम्हाला 3 फॉर्म्युले लिहून दिले होते. किती फॉर्म्युले लिहून दिले होते, 3. तर इथं तुम्ही डायरेक्टली फॉर्म्युला पण लावू शकता, डायरेक्टली फॉर्म्युला पण लावू शकता. तर आपण डायरेक्टच फॉर्म्युला लावू, या एक्स ऍक्सिसचा डायरेक्ट फॉर्म्युला. तर ट्रायंगलचा फॉर्म्युला आहे मुवमेंट ऑफ इनर्शिया, इथे घेऊ आपण मुवमेंट ऑफ इनर्शिया, बीसी पण म्हणू शकतो किंवा ट्रायंगल पण म्हणू शकतो. ट्रायंगुलर सेक्शन अबाउट बेस, याले I1 म्हणू आणि इथं म्हणू मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ट्रायंगुलर सेक्शन अबाउट बेस. ट्रायंगुलर सेक्शन अबाउट बेस. तर याचा एकदम सिंपल फॉर्म्युला आहे विद्यार्थी मित्रांनो, डायरेक्ट फॉर्म्युला होता आपल्यापाशी. फॉर्म्युला होता BH क्यूब अपॉन 12. बेसचा फॉर्म्युला मला माहितीच आहे की BH क्यूब अपॉन 12 आहे. तर सिंपल आहे, बी किती आहे 100, एच किती आहे 9 म्हणजे 90, त्याचा क्यूब अपॉन 12, हा झाला I1. तर कॅल्सी मध्ये टाकूया किती आहे ते चेक करूया. तर इथे 100 इंटू 90 चा क्यूब अपॉन 12, तर इथे 6.075 इंटू 10 टू द पॉवर 6 mm टू द पॉवर 4. हा ट्रायंगुलर सेक्शनचा आपण मुवमेंट ऑफ इनर्शिया काढून टाकलेला, डायरेक्ट होता. आता आपल्याला रेक्टेंगल हा छोटावाला, याला नाव देऊन देऊ ना, PQRS, रेक्टेंगल PQRS. आता या रेक्टेंगल मध्ये PQRS आपल्याला रेक्टेंगल काढायचा आहे. रेक्टेंगल सेक्शनचा डायमेन्शन बघा, हे RS म्हणजे आहे 20, बी डिस्टन्स दिलेला आहे म्हणजे ब्रेथ आहे इथं 20 mm आणि याची हाईट किती आहे म्हणजे डेप्थ किती आहे, डेप्थ आहे 30 mm. लक्षात ठेवा इतका डिस्टन्स आहे 30 mm.
तर रेक्टेंगलचा फॉर्म्युला तुम्ही आताच आपण शिकलेलो आहोत. आता रेक्टेंगल साठी मोमेंट ऑफ इनर्शियाचा डायरेक्ट फॉर्म्युला नाहीये. त्यासाठी आता आपल्याला स्टेप नुसार जावं लागेल. रेक्टेंग्युलर सेक्शन साठी सर्वात आधी आपल्याला काढावं लागेल आता एरिया वन. फॉर्म्युला आहे बेस बी ब्रेंथ इंटू डेप्थ. तर ब्रेंथ आहे 20, डेप्थ आहे 30. 20 इंटू 30 म्हणजे किती होते 600 mm². हा झाला एरिया. त्याच्यानंतर एरिया झाल्यावर आता आपल्याला याचा काय लागेल सेंट्रॉइडल म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया सेंट्रॉइडल ऍक्सिस. आता याची सेकंड आहे ते IG2 म्हणून. आता हा एरिया 2 म्हणून घेऊ. सेकंड आहे IG2. तर IG2 चा फॉर्म्युला काय x x ऍक्सिसचा काढावा लागेल विद्यार्थी मित्रांनो. कारण बघा बेस सेकंड याचा x x ऍक्सिसला आहे. तर याचा एक फॉर्म्युला आहे BD³ अपॉन BD³ अपॉन 12 एरिया ऑफ रेक्टेंगल. तर हा फॉर्म्युला आपण लावून घेऊ. इथे येणार आहे डी. आता बी किती आहे बी आहे 20, डी आहे 30 चा क्यूब अपॉन 12. हा इथे येऊन जाणार IG2. इथे 20 इंटू 30 चा क्यूब अपॉन 12. 45 इंटू 10 टू द पॉवर 3 mm टू द पॉवर 4. हा झाला IG. त्याच्यानंतर लक्षात आहे विद्यार्थी मित्रांनो याच्यात आहे की नाही आपल्याला ते y1 वगैरे काढायची गरज नाही. आता आपल्याला इथे की एकच डायग्राम आहे नाही रेक्टेंगुलरची कोणती डायग्राम आहे एकच डायग्राम आहे. आता इथे डायरेक्ट H1 होऊन जाते. y बार काढायची गरज नाही x x साठी. ते इथून तर एवढं डिस्टन्स पाहिजे आपल्याला किती या सेंटर पासून. तर कसं काढसाल तुम्ही 30 च्या हाफ म्हणजे एवढं. हे झालं 15 आणि हे झालं 30 आणि हे 15 म्हणजे 45. डायरेक्ट H होऊन जाते. तर इथं डायरेक्ट आपण H काढूया. तर H येऊन जाईल 15 प्लस 30 म्हणजे 45 mm. आणि आता लावू आपण पॅरलल ऍक्सिस थेरम. आता आपल्याला काढायचा I2 मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे तुमचा. तर फॉर्म्युला आहे IG2 प्लस एरिया 2 आणि आता H2 हा H2 म्हणून आपल्याला H2 चा स्क्वेअर. तर काय करसाल IG2 किती आलेला आहे 45 इंटू 10 टू द पॉवर 3. एरिया किती होता याचा 600 आणि H2 किती होता 14. कॅल्शियम टाकूया किती येते बघू. याचा 45 चा स्क्वेअर करावा लागेल. इथे 45 इंटू 10 टू द पॉवर 3 प्लस 600 इंटू 45 चा स्क्वेअर. हे येते 1.26 इंटू 10 टू द पॉवर 6. हा झाला I2. आणि आता आपल्याला काढायचा मोमेंट ऑफ इनर्शिया बेस. सिंपल आहे फॉर्म्युला I1 मायनस I2. आता I1 किती दिलेला आहे I1 आहे 6.075 इंटू 10 टू द पॉवर 6. 6.075 इंटू 10 टू द पॉवर 6. आणि I2 किती आहे 1.26 इंटू 10 टू द पॉवर 6. कॅल्क्युलेट करूया किती येते 6.075 इंटू 10 टू द पॉवर 6 मायनस 1.26 इंटू 10 टू द पॉवर 6. ENG बटन दाबलं तर याचा आन्सर आलेला आहे 4.815 इंटू 10 टू द पॉवर 6. 4.815 इंटू 10 टू द पॉवर 6 mm टू द पॉवर 4. मोमेंट ऑफ इनर्शिया बेस. एक वेळा अगेन सांगतो मी तुम्हाला समजून. अत्यंत सोपी आहे.
कठीण काहीच नाहीये. या प्रॉब्लेम मध्ये बघा आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया बेसचा काढायचा. कसा काढसाल? रेक्टेंगल मधून हा आपल्या ट्रायंगल मधून रेक्टेंगल काय करसाल तुम्ही मायनस करसाल. सिंपल गोष्ट आहे. ट्रायंगल मधून हा रेक्टेंगल मायनस करायचा. प्रॉब्लेम रेक्टेंगलचा असल्यामुळे खूप सोपी झालेलं आहे. एरिया ऑफ ट्रायंगल घेतला आपण. ट्रायंगल आहे एबीसी. तर एबीसी मध्ये याची बेस आहे 100 mm आणि हाईट किती आहे 30 म्हणजे 90 mm. आणि डायरेक्ट फॉर्म्युला याचा मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रेक्टेंग्युलर सेक्शन अबाउट बेस डायरेक्ट फॉर्म्युला आहे bh³/12. इथं काही पॅरलल ऍक्सिस थेरम लावायची गरज नाहीये. बी ची जागी बी ची व्हॅल्यू, एच ची जागी एच ची व्हॅल्यू अपॉन 12 कॅल्शियम टाकला आन्सर आहे. नंतर घेतला आपण एक रेक्टेंगल, याला नाव दिलं PQRS. याची बी किती आहे, ब्रेथ किती आहे 20 आणि डेप्थ किती आहे 30, 20/30. इथं पॅरलल ऍक्सिस थेरम लावणं गरजेचं आहे. तर इथे A2 लावला, पहिले एरिया काढला आपण B × D 20 × 30 म्हणजे 600 mm². मग याचा IG2 म्हणजे आता याला नाव 2 दिलं ना, फक्त याला IG2 BD³/12. B आहे 20, त्यात 30चा क्यूब अपॉन 12. त्यानंतर हे कॅल्शियम टाकलं तर आन्सर आलं 45 × 10⁻³ mm². आता लक्ष द्या, आता हा रेक्टेंगल एकच आहे, याचा तर आपण डायरेक्टच काढलेला आहे मोमेंट ऑफ इनर्शिया. त्याच्यामुळे याच्यात तो म्हणजे y1 म्हणजे की आपल्याला ते y1 y2 आणि y बार काढायची गरज नाहीये. तर याचे डायरेक्ट h2 काढून येते. तर h2 कसा निघेल, या डायग्राम पासून, या मोठ्या डायग्राम पासून म्हणजे या सेंटर पासून तर बेस पर्यंतचं डिस्टन्स म्हणजे h2. हे इतकं डिस्टन्स आहे 30 आणि हे 30 चे हाफ म्हणजे 50 + 30 45. तर हा काय झाला तुमचा h2 डायरेक्ट झाला 45 mm. पॅरलल ऍक्सिस थेरम लावला डायरेक्टच IG2 + A2 h2 चा स्क्वेअर. IG2 किती आहे, IG2 आहे 45 × 10⁻³ एरिया 2 किती आहे, एरिया 2 आहे 600 आणि h2 आहे 45 चा स्क्वेअर. कॅल्शियम टाकला आणि आन्सर आलं 1.25 × 10⁻⁶ mm². इथे लिहायला लागते mm². त्याच्यानंतर बघा IG1 आणि IG2 भेटलेलाच आहे आपल्याला. तर आपल्याला IG1 मधून IG2 काय करायला लागते मायनस. तर 6.075 × 10⁻⁶ मायनस 1.26 × 10⁻⁶. हे मायनस केलं तर आन्सर आलं 4.815 × 10⁻⁶ mm². विद्यार्थी मित्रांनो, जर समजा तुम्हाला समजलं असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा. हे प्रॉब्लेम इथं सॉल्व्ह झालेलं आहे. बघा प्रॉब्लेम नंबर 3. Find the moment of inertia of a hollow section as shown in figure about an axis passing through its center of gravity or parallel to x-axis. म्हणजे की आता आपल्याला लक्ष द्या, त्यांना काय म्हटलेलं आहे की आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड करायचा याचा आणि पॅरलल टू एक्स एक्सिस काढायची आहे आपल्याला सेंटर पासून. तर याच्यामध्ये काय दोन डायग्राम आहेत. डायग्राम नंबर फर्स्ट, हे जे मोठी आहे त्या डायग्राम नंबर फर्स्ट म्हणूया, छोट्याले डायग्राम नंबर सेकंड म्हणूया. मोठ्याला डायग्राम नंबर फर्स्ट म्हणू, छोट्याला डायग्राम नंबर सेकंड म्हणू. तर काय करसाल बघा आता प्रॉब्लेम मध्ये, इथं बोलसाल तुम्ही डायग्राम नंबर फर्स्ट, आणि इथं म्हटलं आपण डायग्राम नंबर सेकंड. आता याच्यामध्ये की नाही आपल्याला पॅरल तो आपल्याला एक्स एक्सिस काढायचा म्हणजे याच्यात वाय बार काढायला लागते. तर सर्वात पहिले जे मोठी जे डायग्राम आहे त्याचा डायमेन्शन किती आहे 200/300 म्हणजे बी आहे याच्यात 200 आणि त्यानंतर डी आहे याच्यात 300. त्याच्यानंतर जे डायग्राम नंबर सेकंड आहे तर सेकंडचा याचा डायमीटर किती आहे 150. तर याचा याच्यात फक्त डीच आहे डायमीटर 150. आता लक्ष द्या, याचा एरियाचा फॉर्म्युला काय, एकदम सिंपल आहे फॉर्म्युला. एरिया ऑफ रेक्टेंगलचा फॉर्म्युला आहे बीडी. काय फॉर्म्युला आहे विद्यार्थी मित्रांनो, बीडी. हा झाला एरिया वन. एरिया ऑफ सर्कल सांगितलं होतं मी तुम्हाला, काय फॉर्म्युला आहे πr² तर आहेच. आणि अजून एक मी तुम्हाला सांगितला होता सर्कलचा फॉर्म्युला, कोण सांगते मला, πd. काय फॉर्म्युला, πd². तर हे फॉर्म्युला आपण अप्लाय करू. तर सर्वात पहिले बी आहे 200, डी आहे 300. 200 × 300 कॅल्शियम मध्ये टाकूया, बघूया किती येते आन्सर. 200 × 300
ESG बटन पण दाबून त्याचा म्हणजे 60 × 10⁻³ mm². हा झाला एरिया. त्यानंतर इथं पाय डी किती आहे 150 चा स्क्वेअर. तर आता बघा 150 चा स्क्वेअर काय ना, पहिले पाय इंटू 150 चा स्क्वेअर. ESG बटन याच्यात दाबून देऊ आपण. तिथे 70.68 इंटू 10⁻³ हे याचा एरिया झालेला आहे. तर लक्षात आहे एक मिनिट विद्यार्थी मित्रांनो की एरिया ऑफ, जर समजा आता आपल्याला मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगितली होती, याचा फॉर्म्युला आहे की πd²/4 आहे सर. या πd²/4 आहे. मी πd² घेतलं तर इथं /4 पण लिहायला लागेल फॉर्म्युल्यामध्ये. तर इथं πd²/4 लक्षात ठेवा. एरिया ऑफ सर्कल तसाच आपला तोच फॉर्म्युला पार्ट आहे. πr² तो लावला असता चालला असता, पण आता आपण या मेथडने सॉल्व्ह केलेला आहे. तर इथं हा फॉर्म्युला वापरू πd²/4. तर याच्यानुसार एक वेळा चेक करूया किती येते आन्सर. लक्षात आला माझा व्हिडिओ बरोबर झालं. पाय इंटू 150 चा स्क्वेअर/4. ESG बटन दाबलं तर येथे 17.67 इंटू 10⁻³ mm चा स्क्वेअर. हा झाला एरिया. πd²/4 आहे. त्याच्यानंतर लक्षात ठेवा एरिया 1 एरिया 2 झाला. आता आपल्या काय ते IG1 आणि IG2 सेंटर साठी. तर IG1 चा फॉर्म्युला याचा डायरेक्टच आहे. IG1 आता आपल्याला x एक्सिस काढायला लागते. तर फॉर्म्युला आहे BD³/12. तसाच आता आपल्याला याचा काढायचा आहे IG2. तर IG2 चा याचा सिंपल फॉर्म्युला आहे, तो म्हणजे की याची आपल्याला काढावं लागेल. एकदम सिंपल फॉर्म्युला आहे. पाय d⁴/64 म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया सर्कलचा आणि ऍट द सेंटर. फॉर्म्युला काय लक्षात ठेवा, हा पण मी तुम्हाला लिहून दिला होता फॉर्म्युला. पाय d⁴/64. तर आता आपण याच्यात व्हॅल्यू पुट करूया. तर बी आहे याच्यात 200, डी आहे 300 चा क्यूब/12. आणि इथं बघा हा पाय जसा कसा आहे, डी आहे 150⁴/64. तर काय नसाल बघा, हे दोन्हीच्या दोन्ही सॉल्व्ह करूया. म्हणजे इथे येणार आहे 200 × 300 चा क्यूब/12. ESG बटन दाबलं तर इथे 450 × 10⁻6 mm². हा झाला IG1. हे कॅल्सी टाकूया. पहिले टाकसाल तुम्ही पाय इंटू 150⁴/16. ESG बटन दाबसाल 24.85 इंटू 10⁻6 mm². हा झाला IG2. स्टेप नंबर आपली सेकंड काय झालेली आहे, कम्प्लीट. तशीच आता आपल्याला करायची H1 H2 दोन राहते याच्यात. तर H1 चा जायचा फॉर्म्युला डायरेक्ट असेल
आता H1 काढण्यासाठी आपल्याला सर्वात आधी काय काढावं लागेल, Y1 काढावं लागेल. तसा तर निघत नाही, तर सर्वात पहिले आपण Y1 काढूया. तर इथं Y1, आता Y1 काढायचा आहे. तर बघा आता डिस्टन्स बघूया. मोठा डायग्राम आहे, तर मोठ्याचा सेंटरच आहे डायरेक्टली. सेंटर पासून तर ग्राउंड पर्यंतचा डिस्टन्स इथून हा याचा सेंटर असेल, हे इतकं डिस्टन्स 300 च्या हाफ म्हणजे 150 हे असेल. हे आहे 150 आणि याचं सेंटर हे आहे, तर याचं डिस्टन्स अंतर हा आहे समजा पहिली डायग्राम याचे Y2, हा Y2 आणि हा Y1. तर आता बघा 300 मधून 100 गेले तर हे किती होऊन जाईल, 200. डायरेक्ट असं यांना हे 100 दिले होते, तर हे 200 होत आहे. म्हणजे Y1 150 येते आणि Y2 येते 200. Y1 येते 150 mm, येते 200 mm. त्यानंतर आता आपल्याला काय लागते Y बार. Y बारचा फॉर्म्युला आहे A1 Y1 प्लस A2 Y2 अपॉन A1 प्लस A2. तर A1 आहे, एरिया किती आहे 60 इंटू 10 टू द पॉवर 3. हाच मध्ये सॉल्व्ह करून देतो मी तुम्हाला प्रॉब्लेम. 60 इंटू 10 टू द पॉवर 3. Y1 आहे 150, एरिया 2 आहे 17.67 into 10 to the power 3. 17.67 into 10 to the power 3. Y2 at 200 upon 60 into 10 to the power 3 plus 17.67 into 10 to the power 3. तर डायरेक्टली आता Y बार निघणार आहे, कॅल्शियम मध्ये आपण टाकूया, बघूया किती आन्सर येते. तर इथे येते 60 into 10 to the power 3 in bracket 150 plus 17.67 into 10 to the power 3 in bracket 200 upon 60 into 10 to the power 3 plus 17.67 into 10 to the power 3. तर याचा Y बार येतो 161.37. 161.37. पण लक्ष द्या एक विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये पण एक लक्षात ठेवायची गरज आहे की आपल्याला इथं ऍडिशन वाला फॉर्म्युला नाही लावला लागेल, इथं लावा लागते आपल्याला सबट्रॅक्शन वाला. तुम्ही असं सर्व का सबट्रॅक्शन वाला अशासाठी कारण की या रेक्टेंगल मधून आपण हा सर्कल काय करत आहे, मायनस करत आहे. तर इथं एकाने काय करायचं, इथं एकाने इथं प्लस वाला फॉर्म्युलाच्या जागी मायनस वाला फॉर्म्युला लावायचा आणि त्याच्यानंतर आन्सर काढायचा. ओके, इथं प्लस काय पाहिजे, मायनस पाहिजे, कारण मोठ्यातून काय करायचं आहे, लहान मायनस. डबल एक वेळा करायचं, फक्त आपल्याला साईनच चेंज करायचं आहे. मधातला साईन आहे प्लसच्या जागी मायनस करूया, नंतर इथं प्लसच्या जागी करूया मायनस. बघूया किती येते आन्सर. $129.12 mm हा झाला Y बार. त्याच्यानंतर आता आपल्याला काढायचा H1. H1 कसा काढायचा हे तर तुम्हाला माहितच आहे, मोठ्यातून लहान मायनस करतो आपण. हा Y बार आहे 129, हा म्हणजे Y1 मायनस Y बार, Y1 मायनस Y बार. आणि H2 कसा काढायचा, Y बार 129 आहे आणि हा 200 आहे. तर इथं असं Y2 मायनस Y बार, Y2 मायनस Y बार. तर आता बघा Y1 किती आहे 150, 150 मायनस 129.12. H1 भेटून जाईल बघा 150
मायनस 129.12. तर इथे येते 20.88. y2 किती होता 200 होता. 200 मायनस 129.12. तर आन्सर येणार आहे 70.88. हा H2 येणार आहे mm आणि हा H1 येणार आहे. आणि आता आपल्याला काढायचा आहे फॉर्म्युला. फॉर्म्युला असा आहे Ixx एक्सिस इज इक्वल टू Ix1 मायनस का लागते लक्षात ठेवता. मोठ्यातून लहान काय लागते मायनस Ix2 आणि Ix1 चा फॉर्म्युला काय सेम फॉर्म्युला आहे Ig1 प्लस एरिया 1 त्यानंतर H1 चा स्क्वेअर मायनस Ig2 त्यानंतर इथे प्लस पाहिजे प्लस एरिया 2 इंटू H2 चा स्क्वेअर. बस याची व्हॅल्यू पुटअप केली की आता आन्सर येऊन जाईल. तर Ig1 बघा Ig1 किती आलेला आहे 450 इंटू 10 टू द पॉवर 6. 450 इंटू 10 टू द पॉवर 6. एक मिनिट चेक करू द्या मला. 450 इंटू 10 टू द पॉवर 6. 450 इंटू 10 टू द पॉवर 6 प्लस एरिया किती होता एरिया 1 60 इंटू 10 टू द पॉवर 3. 60 इंटू 10 टू द पॉवर 3 आणि H1 किती आहे 20.88 20.88 चा स्क्वेअर इथं मायनस. आता बघा Ig2 किती आला होता आपला 24.85 इंटू 10 टू द पॉवर 6. 24.85 इंटू 10 टू द पॉवर 6 प्लस एरिया किती आला होता एरिया होता 17.67 इंटू 10 टू द पॉवर 3. 17.67 इंटू 10 टू द पॉवर 3 आणि त्याच्यानंतर H2 होता 17.88. कॅल्शियम टाकायला गेला आणि आन्सर पाहू किती येते. आता काय करू टाइमचा कमी असल्यामुळे एक कटा पूर्ण कॅल्शियम टाकून देतो. फक्त पद्धतशीर इथं ब्रॅकेट द्यायला लागेल तर बाकी काही 450 इंटू 10 टू द पॉवर 6 प्लस 60 इंटू 10 टू द पॉवर 3 इन ब्रॅकेट 20.83 चा स्क्वेअर ब्रॅकेट कम्प्लीट करायचं म्हणजे असेल मायनस डबल एक ब्रॅकेट द्यायचं 24.85 इंटू 10 टू द पॉवर 6 प्लस 17.67 इंटू 10 टू द पॉवर 3 इन ब्रॅकेट 70.88 त्याचा स्क्वेअर आणि ब्रॅकेट कम्प्लीट. तर आन्सर आलेला आहे 362.409 mm टू द पॉवर 4. हा झाला मोमेंट ऑफ इनर्शिया एक्स एक्सिस. प्रॉब्लेम इज सॉल्व. विद्यार्थी मित्रांनो एक वेळा मी थोडंसं पुन्हा रिपीट करतो प्रॉब्लेम थोडंसं मोठं झालं होतं प्रॉब्लेम. तर एक वेळा पुन्हा थोडं फास्ट मध्ये सांगतो. प्रॉब्लेम नंबर 3 आहे आपलं फाइंड द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए हॉलो सेक्शन. याचा हॉलो सेक्शनचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे आणि हा एक सर्क्युलर होल दिलेला आहे. तर सर्वात पहिले जे मोठा डायग्राम आहे त्याला डायग्राम नंबर फर्स्ट म्हटलं छोट्याला डायग्राम नंबर सेकंड. याचा बी किती आहे 200 हाईट किती आहे 300 200 and 300. याचा डायमीटर किती आहे 150 इथे दिला डायमीटर 150. एरियाचा फॉर्म्युला BD ची जागी B ची व्हॅल्यू डी ची जागी D ची व्हॅल्यू आणि आन्सर आलं. त्याच्यानंतर D याचा एरियाचा फॉर्म्युला आहे पाय D स्क्वेअर बाय 4. तर पाय D आहे 150 चा स्क्वेअर अपॉन 4 कॅल्शियम टाकला आन्सर आला. याचा Ig1 आहे मोमेंट ऑफ इनर्शिया सेंट्रोइडल ऍक्सिसचा BD क्यूब बाय 12. याचा फॉर्म्युला आहे BD टू द पॉवर 4 अपॉन 64. याच्या ठिकाणी हे व्हॅल्यू पुटअप केलं हे आन्सर आला Ig1. याच्यात व्हॅल्यू पुटअप केले आन्सर आला. Y1 काढला Y1 डायरेक्ट कसा आता मोठ्या डायग्राम आहे त्याचा सेंटर. आता बघा Y1 काढतो
हे डायग्राम आहे, याचं सेंटर इथं आहे, एवढं डिस्टन्स 150, टोटल डिस्टन्स 300, 300 चे हाफ 150. आणि y2 कसा काढला? आता बघा इथून पाहिजे आपल्याला टोटल, तर आता इतकं त्यांना 100 दिलंच होतं, तर हे टोटल आहे 300, 300 मधून 100 केले 200. y1 आणि y2 काढला, y1 आणि y2. त्याच्यानंतर y बार काढला. आता आपल्याला मोठ्यातून लहान मायनस करावं लागते. फॉर्म्युला लावला a1 y1 मायनस a2 y2 अपॉन a1 मायनस a2. ऍडिशन वाला का नाही लावला? कारण आपल्याला तो होल मायनस करावा लागते म्हणून. y बार काढला आपण फॉर्म्युल्यात व्हॅल्यू पुट करून. मग h1 y1 मायनस y बार y2 मायनस y बार. आणि त्याच्यानंतर मोमेंट ऑफ इनर्शिया चे फॉर्म्युला सेम, फक्त इथं मायनस 6. आणि हे झालं तुमचं आन्सर. जर तुम्हाला हे प्रॉब्लेम समजलं असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.